नमस्कार. आज BLW न्यूज नेटवर्कमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर निश्चितच पुरोगामी साहित्यामधलं एक मोठं नाम, एक मोठं व्यक्तिमत्व, आपल्याला सुपरिचित असलेले विचारवंत, व्याख्याते, लेखक, साहित्यिक, समीक्षक डॉक्टर अनंत राऊत सर यांच्यासोबत आपण आज हितगुज करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपल्याला खऱ्या अर्थाने तुमच्यासोबत काही महत्वाच्या संविधानातल्या शब्दाबद्दल जाणून घ्यायचं आहे. तुमचा निश्चित संविधानावर मोठा अभ्यास आहे. आपण मोठे चिकित्सक, अभ्यास करणारे व्यक्तिमत्व आहात. प्रास्ताविक जे आहे संविधानाचं, ते प्रास्ताविक तुमच्या पाठपुराव्याने पाठ्यपुस्तकामध्ये आलेलं आहे. मग प्रास्ताविक पाठ्यपुस्तकात यावं अशा पद्धतीची चळवळ निर्माण करण्यापाठीमागची तुमची भूमिका काय आहे? मी युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून संविधान केंद्रित चळवळ सामान्यपणे 2000 पासून सुरू केलेली आहे. त्याच्या आधीपासून ती चालूच आहे, परंतु आम्ही देशभरातला पहिला संविधान गौरव महोत्सव युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून 2002 साली घेतला नांदेडमध्ये. आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की देशामध्ये वाजपेयींचं सरकार आलं होतं आणि त्या सरकारने संविधान समीक्षा आयोग निर्माण केला होता. त्या संविधान समीक्षा आयोगावर फार मोठा आक्षेप होता आणि हे लोक संविधानाला बदलायला निघालेले आहेत म्हणून संविधान बचाव अशा प्रकारची चळवळ अनेक जण करू लागले होते. मला संविधान बचाव हा शब्द स्वतःला व्यक्तिगतरित्या मान्य झाला नाही. यासाठी मान्य झाला नाही की संविधान बचाव करायला संविधान काही कोकरू नाही, पाडच नाही. हे राष्ट्रच संविधानाच्या पायावर उभा आहे. वेगळ्या भाषेत म्हणायचं झालं तर संविधान हा या देशावर तळपणारा सूर्य आणि त्याला बचाव तुम्ही म्हणताय, यात काहीतरी चुकतंय. आपल्यावरती संविधान बचावाची पाळी का आली? आपण संविधान जागरण केलं नाही म्हणून, संविधान गौरव केला नाही म्हणून आम्ही संविधान गौरव महोत्सव हा कार्यक्रम घेतला होता. आणि संविधान गौरव महोत्सव या 2002च्या पहिल्या कार्यक्रमामध्ये भारतीय संविधानाचं प्रियांबल, प्रास्ताविक, उद्देशिका हा नवराष्ट्र निर्माण करण्याचा ध्येयवाद आहे. आणि हा नवराष्ट्र निर्माण करण्याचा हा जो ध्येयवाद आहे, तो ध्येयवाद संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये रुजला पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला. खरं मध्ये संविधान निर्मात्यांच्याही मनामध्ये तो होता, परंतु पुढच्या काळामध्ये त्या दिशेनं जी कामगिरी करायला पाहिजे ती झाली नाही. म्हणून संविधान गौरव महोत्सवामध्ये आम्ही हे प्रियांबल पाठ्यपुस्तकामध्ये छापलं पाहिजे अशा प्रकारचा ठराव केला. इतरही संविधानाच्या संदर्भामध्ये अनेक ठराव केले. नंतर शिक्षण मंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला, राष्ट्रपतींना पत्र लिहिली, सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला. आणि संविधान गौरव महोत्सव पहिला झाल्यानंतर इतरही संघटना वेगवेगळ्या स्वरूपाच्या संविधान केंद्रीय पद्धतीने काम करायला लागल्या. आणि इथून पुढे एक संविधान जागरणाची, संविधान संस्कृतीची एक चळवळ आम्ही सुरू केली. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मला असं म्हणायचं सर की आपली भारतीय राज्यघटना ही लवचिक आणि अलौकिक स्वरूपाची आहे. त्यामध्ये असं तुम्हाला कधी कधी वाटतं की या बदलच्या काळामध्ये राज्यघटनेमध्ये मर्यादेपेक्षा जास्तीच्या दुरुस्त्या केल्या जात असतील? संविधानामध्ये काही दुरुस्त्या चांगल्या झालेल्या आहेत, म्हणजे पूरक विधायक स्वरूपाच्या. उदाहरणार्थ संपत्तीच्या संदर्भामधला जो प्रॉपर्टीच्या संदर्भामधल्या ज्या दुरुस्त्या आहेत, त्या प्रॉपर्टी कितीही जर जमा केली तर ती घातक ठरू शकते, म्हणून लिगल प्रॉपर्टी अशा स्वरूपाचा भाग आलेला आहे. काही बाबी तत्कालिक स्वार्थातून वगैरे नक्कीच आलेल्या आहेत, परंतु संविधानामध्ये दुरुस्त्या करत असताना त्या दुरुस्त्या त्या काळामधल्या काही तडजोडीचा भाग म्हणून त्या गोष्टी त्या काळात करता आल्या नाही. तर संविधानाच्या विशेषतः नीतिनिदेशक तत्वांमध्ये ज्या बाबी आहेत त्या बाबी मूलभूत अधिकारामध्ये आणण्यासाठीच्या दुरुस्त्या होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तशी दुरुस्ती 2008ला झाली. शिक्षण हा, प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार झाला पाहिजे ही भूमिका, तो नीतिनिदेशक तत्वामध्ये भाग होता, बालकांना शिक्षण द्या वगैरे असं. पण तो मूलभूत अधिकारामध्ये आला. पण आपल्या देशामध्ये स्थिती अशी होते की आपल्याकडे कायदे मोठ्या प्रमाणात आपण चांगले करतो, तरतुदीही चांगल्या करतो, परंतु त्याची
अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नाही. एकीकडं आम्ही सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार, मूलभूत अधिकार केला आणि त्याच्याच बाजूला आम्ही खाजगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन मोठ्या प्रमाणात देतो, खाजगी कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करतो आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण करून सर्वांनाच सकस आणि सक्तीचं शिक्षण जे द्यायला हवं, ही जी भूमिका असायला हवी, ती भूमिका प्रत्यक्षात येतच नाहीये. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना सकस शाळांमध्ये चांगलं शिक्षण आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना शिक्षण नाही, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि तरतुदीच्या पेक्षा वेगळं वास्तव आहे. आम्ही तरतुदी चांगल्या करतो परंतु त्याच्या अंमलबजावणी चोखपणानं करत नाही, हे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात होत आहे. तर मुद्दा असा आहे, त्याच मुद्द्याला धरून मी पुढे बोलणार आहे की निवडणूक आयोगाचे काही विश्लेषण पुढे आलेलं आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी लोकशाही पुढील आव्हाने असं म्हणत असताना ते असं म्हणतात की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आता फोफावलेली घराणेशाही, त्याच्यानंतर राजकारणामधलं गुन्हेगारीकरण आणि त्याच्या पुढे जाऊन निवडणुकीच्या काळामध्ये होणारा पैशाचा वारेमाप खर्च, ह्या 3 गोष्टी लोकशाही पुढचं मोठं आव्हान आहे असं ते म्हणतात. तर संविधानापुढचे आव्हान असा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर आपण या तिन्हीला मध्ये टाकून कशा पद्धतीनं पाहता, म्हणजे हे सुद्धा संविधानापुढचे आव्हान ठरू शकतात? नाही, वर्तमानामध्ये संविधानासमोर अनेक आव्हान निर्माण झालेली आहेतच. तुम्ही म्हणता ते मुद्दे आहेतच, परंतु वर्तमानामध्ये संविधानासमोरचं सर्वात मोठं आव्हान हे आहे की ते आव्हान धर्मांधतेचं आव्हान आहे. कारण धर्मांध शक्ती गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत आणि या धर्मांध शक्ती भारतीय संविधानावरच्या समोर प्रचंड मोठ्या प्रमाणात आव्हान उभं करतायत. आपल्या देशाला सेक्युलर राष्ट्र निर्माण करायचं की विशिष्ट धर्माधारित राष्ट्र निर्माण करायचं, हा मुद्दा अगदी सुरुवातीपासूनचा आहे. परंतु अगदी प्रारंभीच्या काळामध्ये आपल्या नव्या राष्ट्र निर्मात्यांनी अगदी विचारपूर्वक सर्व अंगांनी विचार करून भारताचं हे जे नवं राष्ट्र आहे ते नवं राष्ट्र जर आपल्याला घडवायचं असेल तर आपणाला सेक्युलर राष्ट्रच घडवावं लागेल, ही भूमिका घेतलेली आहे. इथे बहुसंख्य कोण आहेत, बहुसंख्याकांचं अल्पसंख्याकांवर वर्चस्व असेल तर ती लोकशाही असणार नाही. लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांची हुकुमशाही अशी स्थिती नसते. लोकशाहीचं तत्व हे असतं की त्या भौगोलिक परिसरामध्ये राहणारे सर्व धर्मावलंबी, सर्व मतावलंबी, सर्वांना सारखा अधिकार असेल आणि सर्वांना स्वतःच्या संस्कृतीचं जतन, संवर्धन, संरक्षण करण्याची मुभा असेल आणि सर्वांचा माणूस म्हणून दर्जा सुधारला पाहिजे, माणूस म्हणून सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, अशा प्रकारच्या भूमिका महत्वाच्या असतात. धर्मांधता वाढलेली आहे. उदाहरणार्थ हिंदू राष्ट्राची संकल्पना आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मांडली जाते. हिंदू राष्ट्राची संकल्पना संविधान निर्माण होत होतं त्या काळात ही मांडणारे काही लोक होते. त्या आधीच्या काळामध्ये हिंदू महासभा, आरएसएस यासारख्या संघटना 1925च्या काळामध्ये होत्या. परंतु धार्मिक परिभाषा वापरणाऱ्या अशा प्रकारच्या लोकांना भारतातल्या लोकांचा प्रतिसाद नव्हता, जास्त लोकांचा. असे लोक अल्पसंख्य होते त्या काळामध्ये आणि सर्वसमावेशक भूमिका घेणारे लोक बहुसंख्य होते आणि काँग्रेसचा प्रभाव प्रामुख्यानं त्या कालखंडामध्ये होते. कम्युनिस्टांचाही प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये होता, परंतु काँग्रेसचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये होता. काँग्रेसमध्ये सर्वसमावेशक भूमिका घेणारे लोकच मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांना पाठिंबा आपल्या देशामध्ये होता आणि त्यातून सर्वसमावेशक सेक्युलर, बुद्धिवादी, विज्ञानवादी अशा प्रकारचं नवं राष्ट्र निर्माण करायचं ही भूमिका आपल्याकडे घेतलेली होती. परंतु धर्मांध शक्ती सुप्त स्वरूपामध्ये अस्तित्वात होत्या, शिस्तशीर रीतीनं त्या काम करत राहिल्या. त्यांना जुन्या धर्मश्रद्धांच्या काही गोष्टी अनुकूल इथे होत्या आणि त्याचं राजकीय भांडवल करत करत त्या शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या की माणसांचे जगण्याचे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न महत्वाचे न मानता धर्म या गोष्टी महत्वाच्या मानल्या जाऊ लागल्या आणि त्या धर्मभावना मोठ्या प्रमाणात चेतवल्या गेल्या आणि धर्मभावना चेतवल्या गेल्यामुळे आपल्या देशामध्ये लोकांच्या मध्ये सेक्युलर दिशेनं वाटचाल करण्याऐवजी धर्मांध दिशेनं वाटचाल करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. ते आव्हान मोठं आहे आणि
असं आव्हान निर्माण करणारे लोक सत्तेमध्ये गेल्यामुळे ते लोकशाहीच्या संविधानानं निर्माण केलेल्या ज्या सगळ्याच आस्थापना आहेत त्या सगळ्याच निरर्थक करू पाहत आहेत सध्या. तुम्ही मगाशी म्हणालात की निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारच्या सुधारणा करण्याची गरज आहे. ती आहेच आहे गरज. कारण आज लोकशाही वरवर दिसते परंतु प्रत्यक्षात आहे धनिकशाहीच. म्हणून निवडणुकांच्या मध्ये प्रचंड मोठा पैसा खर्च करण्याची जी प्रवृत्ती निर्माण होते आहे त्या प्रवृत्तीला मूलभूत अशा प्रकारच्या निवडणूक सुधारणा करूनच पायबंद घातला जाऊ शकतो. मग त्या मूलभूत सुधारणांच्या मध्ये जो सरकारी मीडिया आहे, जो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे, जो प्रिंट मीडिया आहे त्या माध्यमातूनच तुमच्या भूमिका मांडा, बाकी खर्च करू नये असे काही बंधन आली पाहिजे. आणि ज्यातून असं की ज्याला समाजाबद्दल देशाबद्दल खरी तळमळ आहे, ज्याच्याकडे पैसा नाही पण तळमळ आहे आणि संपूर्ण झोकून देऊन जनतेसाठी काम करतोय अशा प्रकारचा माणूस कार्यकर्ता आज निवडूनच येत नाहीये, त्याला कोणी विचारतच नाहीये. सत्य आहे की नाही. मग तो सुद्धा निवडून यावा अशा प्रकारच्या मूलभूत सुधारणा आपल्याकडे काही निर्माण करण्याची गरज आहेच. निवडणूक आयोग असेल, न्यायालय असेल, मीडिया असेल, या साऱ्यांचीच स्वायत्तता वर्तमान शासनकर्त्यांनी बाधित केलेली आहे. ईडी सारख्या संस्थेचा गैरवापर करणं हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि अघोषित आणीबाणीची स्थिती वर्तमानामध्ये निर्माण झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये आपणाला संविधान जागरण मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागणार आहे. अतिशय खर तर अघोषित आणीबाणी हा जो शब्द आला सर, हा शब्द कदाचित आजच्या मला वाटतं पूर्ण भारतीय लोकशाहीचं एक सटीक विश्लेषण आहे तुमच्याकडून आलेलं. सर, आता तुमचा संविधान डिबेटवर खूप चांगला अभ्यास आहे. मला असं विचारायचे आपणास की संविधान जे डिबेट झालं संविधान सभेमध्ये त्यावेळेस नेमकं अंतिम संविधानाच्या कुठल्या उद्देशापर्यंत ही सगळी त्या काळातली ही महापुरुष आलेली होती, नेमका अंतिम कोणता उद्देश त्यांना साध्य करायचा आहे संविधानाच्या माध्यमातून आणि आज त्या उद्देशासोबत आपण चाललोत का? संविधानाच्या माध्यमातून आपल्या संविधान निर्मात्यांना अर्थात नवराष्ट्र निर्मात्यांना भारताचं जुन्या काळात जी अवस्था होती ती बदलायची होती. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला 565 संस्थानं होती आणि आजच्या प्रमाणे भारत एक राष्ट्र नव्हताच. विविधतेनं नटलेला, विविधतेनं तुटलेला, विविधतेने फाटलेला, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक वेशभूषा, अनेक पंथ, अनेक विध वृत्ती प्रवृत्ती, या साऱ्यांना एकराष्ट्रीयत्वाच्या धाग्यामध्ये गुंफायचंय. आणि या साऱ्यांना एकराष्ट्रीयत्वाच्या धाग्यामध्ये गुंफायचं असेल तर जुन्या काळामध्ये आपल्या देशाच्या व्यवस्थेत ज्या दुष्प्रवृत्ती आहेत त्या दुष्प्रवृत्ती नष्ट करणं किंवा ज्या चुकीच्या परंपरा आहेत त्या चुकीच्या परंपरा नष्ट करून नव्या सर्वसमावेशक लोकशाही परंपरा निर्माण करणं हाच तो ध्येयवाद होता. एकतर राजेशाही सरंजामदारी नष्ट करणं, लोकशाही रुजवणं, समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अंधश्रद्धा नष्ट करणं, बुद्धिवाद आणि विज्ञानवाद रुजवणं आणि आपल्या देशामध्ये असलेली शोषणावर आधारलेली, विषमतेवर आधारलेली जी वर्ण जातीधिष्ठित समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था नष्ट करून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेवर आधारलेली नवी समाज व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करणं हाच भारतीय संविधान निर्मितीच्या पाठीमागे आपल्या नवराष्ट्र निर्मात्यांचा ध्येयवाद होता. आणि म्हणूनच भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, विज्ञानवाद, सहकार, कर्तव्यनिष्ठा, निस्पृहता यासारख्या मूल्यांना भारतीय संविधानामध्ये केंद्रस्थान दिलं आणि या मूल्यावर आधारलेलं नवराष्ट्र निर्माण करायचं आहे. हाच आपल्या संविधान निर्मात्यांचा ध्येयवाद होता. आजची वास्तव परिस्थिती काय आहे? आजची वास्तव परिस्थिती ही आहे की आज हा जो संविधान निर्मात्यांचा ध्येयवाद होता त्या ध्येयवादापासून दूर गेलेलो आहोत आपण, मोठ्या प्रमाणात दूर गेलेलो आहोत. राज्यकर्तेही दूर गेलेले आहेत. उदाहरणार्थ
समाजवाद हे एक तत्वज्ञान आहे. समाजवाद या देशामध्ये शोषणविरहित समाज व्यवस्था निर्माण करू पाहतो. आर्थिक विषमता नष्ट करू पाहतो. आर्थिक क्षेत्रामध्ये झालेलं जे शोषण आहे आणि प्रचंड मोठी विषमतेची दरी निर्माण होते, ती निर्माण होता कामा नये, ही समाजवादाच्या तत्वाची महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका आहे. परंतु हे समाजवादाचं तत्वच आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आम्ही पायदळी तुडवले दिसतं. आणि वर्तमान राज्यकर्ते जे आहेत, आधीचे राज्यकर्ते, काँग्रेसचे राज्यकर्ते ही समाजवादाला अत्यंत पूरक वागत होते असं काही म्हणता येणार नाही. परंतु वर्तमानामध्ये भांडवलदारीचा स्वीकार अगदी उघडपणानं मोठ्या प्रमाणामध्ये केला. खरं म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण 1990 पासून आपण सुरू केलं, तिथपासून आपण समाजवादापासून ढळलेलो आहोत. पण समाजवादामुळे काही नुकसान होतंय, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण सामील झालं पाहिजे वगैरे, या भूमिकेतून आपण खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण स्वीकारलं. परंतु हे स्वीकारत असताना भारतीय संविधानाची कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे, ती कल्याणकारी राज्याची संकल्पना आम्ही बाजूला ठेवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विषमतेची दरी निर्माण केलेली आहे आणि खाजगी भांडवलदारांच्या घशात सगळं घालणं, ही प्रवृत्ती आता अदानीचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि सगळं त्यांना विकणं, त्यांच्या हातात देणं, संपत्तीचं केंद्रीकरण देशाच्या विशिष्ट भांडवलदारांच्या हातामध्येच केलं. तर त्यातून भारतीय संविधानाच्या माध्यमातून जी कल्याणकारी राज्यव्यवस्था आहे आणि या देशातल्या सर्व लोकांच्या मेंदूचा, मनगटाचा विकास झाला पाहिजे, सर्वांचे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत, हे मूलभूत प्रश्नच आपण सोडवत नाहीये ना. आम्ही या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये संविधान एवढं चांगलं असून सुद्धा विषमता निर्माण होऊ देऊ नका असं म्हणत असताना आम्ही ते ऐकलं नाही, त्यानुसार आपण अंमलबजावणी केली नाही, म्हणून विषमतेची प्रचंड दरी आहे. म्हणजे अंबानी सारखा एक भांडवलदार 2.5 कोटी रुपये वाढदिवसाला खर्च करतो. त्यांची चहा 1 लाख रुपयाचे, लग्नामध्ये काय काय खर्च, हे सगळं आपण ऐकतो मोठ्या प्रमाणामध्ये. ही विषमतेची दरी राजेशाहीला लाजवणारी निर्माण झाली, कारण संविधानाचं, समाजवादाचं तत्व आम्ही पायदळी तुडवलं आणि नीतिनिर्देशक तत्वांमध्ये जे निर्देश दिलेले आहे, आर्थिक विषमता निर्माण होऊ देऊ नका, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय ह्या तुमच्या सर्व संस्थांच्या धोरणाचा प्राणभूत भाग व्हावा, अशा पद्धतीनं धोरण राबवा, असा आदेश आहे शासनाला, भारतीय संविधानाचा. परंतु हा आदेश पायदळी तुडवला, वर्तमानामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये पायदळी तुडवला जातो. आणि म्हणून या ध्येयवादापासून आपण ढळलेलो आहोत, सेक्युलरिझमच्या ध्येयवादापासूनही ढळलेलो आहोत आणि आम्ही देशाला धर्मांधतेकडे घेऊन जातो आहोत, ही स्थिती वर्तमानात निर्माण झाली आहे. सर, आता संविधान संस्कृती निर्माण करणे म्हणजे भारतातल्या नेमक्या कोणत्या महापुरुषांचा मध्ये अंतर्भाव होतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? कारण संविधानामध्ये जेव्हा तुम्ही संविधानाचं चिंतन करता तेव्हा तुम्हाला भारतातले कोणते महापुरुष प्रकाशाने संविधानाच्या प्रत्येक शब्दामध्ये दिसतात? संविधान संस्कृती ही फार व्यापक संकल्पना आहे. ज्या महापुरुषांचा ध्येयवाद हा सर्वसमावेशक स्वरूपाचा होता. आपल्याला माहित असेल की आपल्या देशाचे स्वातंत्र्य लढे जे आहेत ते 2 प्रकारचे स्वातंत्र्य लढे आहेत. एक राजकीय स्वातंत्र्याचा लढा आहे आणि दुसरा सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आहे. राजकीय स्वातंत्र्याचा लढा आणि सामाजिक स्वातंत्र्याचा लढा, विशेषतः सामाजिक स्वातंत्र्याचा लढा हा राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यातल्या मंडळींना प्रभावित करत होता, एकमेकावर परिणाम होत होते. आणि म्हणून या 2 स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातूनच संविधानाला एक आकार येत गेलेला आहे, तात्विक आकार, मूल्यात्मक आकार संविधानाला येत गेलेला आहे. म्हणून सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यातील महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते राजकीय स्वातंत्र्य लढ्यामधील महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सुभाषचंद्र बोस असतील, या राष्ट्राला घडवण्यासाठी वेगवेगळ्या विचारधारांच्या माध्यमातून आम्हाला नवं राष्ट्र घडवायचे, एकजीव अशा प्रकारचं राष्ट्र घडवायचे.
या भूमिकेमध्ये अशा पद्धतीचं सर्वसमावेशक भूमिका घेणारे हे जे महापुरुष आहेत, या महापुरुषांची विचारधारा इथे महत्वाचीच आहे. विशेषतः संविधान संस्कृतीची संकल्पना मी जी अनेक वर्षांपासून मांडतो आहे, ही संविधान संस्कृतीची संकल्पना फार व्यापक आहे. खरं म्हणजे संविधान संस्कृती निर्माण करण्याची प्रचंड मोठी वैचारिक, तात्विक आणि मूल्यात्मक ऊर्जा भारतीय संविधानामध्ये अस्तित्वात आहे. परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ही ऊर्जा नीटपणानं लक्षात घेतली नाही. स्वातंत्र्योत्तर काळातल्या लोकांनी, राजकीय लोकांनी तर नीट लक्षात घेतलीच नाही, परंतु चिंतन करणाऱ्या मंडळींनी, समाजकारण करणाऱ्या मंडळींनी ही लक्षात घेणं गरजेचं होतं. आणि ही वैचारिक आणि मूल्यात्मक तात्विक ऊर्जा घेऊन संविधान संस्कृती निर्माण करण्याची एक चळवळ उभी करणं गरजेचं होतं. एक नवनिर्माणाचं आंदोलन, सांस्कृतिक आंदोलन उभं करण्याची गरज होती. त्या दिशेनं फारसं काम झालं नाही. म्हणून संविधान विरोधी शक्ती, धर्मांध शक्ती आणि कुठेतरी मागे घेऊन जाणारा सांस्कृतिक राष्ट्रवाद आला. संविधान संस्कृतीचा राष्ट्रवाद काय असतो? संविधाननिष्ठ राष्ट्रवादच असतो, कारण संविधानाच्या पायावर हे राष्ट्र उभं आहे. म्हणून संविधान संस्कृतीवर आधारलेलं हे राष्ट्र उभं करायचं असेल तर संविधानानं आपल्याला सण दिलेले आहेत. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महापुरुषांच्या जयंत्या, स्मृती दिन हे संविधान संस्कृतीचे सण आहेत. हे आम्ही घराघरामध्ये करत नाही आहोत. संविधान संस्कृतीमध्ये काय आहे? संविधान प्रियांबलचा आपण उल्लेख केला. प्रियांबल हे घराघरामध्ये असलं पाहिजे भारतीयांच्या. आमचा प्रत्येकाचा देवांग हा सांस्कृतिक भाग आहे. आमची संगीत कला भक्तिगीतच ऐकवते. भक्ती हे लोकशाहीचं मूल्य असू शकत नाही. राष्ट्रभक्ती वगैरे त्यामध्ये काही प्रमाणे येईल, परंतु आजची महामूल्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही आहेत. आमची संगीत कला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्ये किती गाते? आम्ही संविधानावरती किती गीतं लिहिली, आम्ही संविधानावरती किती चित्र काढली. संविधान संस्कृतीमध्ये संविधानाची तीर्थ संस्कृती सुद्धा निर्माण करावी लागते. संविधानाची शिल्प संस्कृती निर्माण करावी लागते. संविधानाची नाट्य संस्कृती निर्माण करावी लागते. संविधान साहित्य उदयाला यावं लागतं. त्याचबरोबर संविधान केंद्रित चित्रपट निर्माण व्हायला पाहिजेत. या दिशेनं आम्ही गंभीरपणानं विचार केला नाही, समजून घेतलं नाही. म्हणून संविधान संस्कृती अजून निर्माणच झालेली नाहीये. संविधान संस्कृती निर्माण करण्याची प्रचंड मोठी वैचारिक ऊर्जा आहे, ती घेतली पाहिजे. आणि कलावंत संस्कृती निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात, परंतु कलावंताची डोकीच पुराणात अडकलेली आहेत. कलावंताची डोकी जुनाट आहेत. ते नवा विचारच करत नाहीत, स्वतंत्र विचारच करत. काळाला आवश्यक काय आहे, या राष्ट्राला काय आवश्यक, संविधाननिष्ठ राष्ट्राला काय आहे आणि आम्हाला कोणत्या दिशेने हे राष्ट्र घेऊन जायचं आहे हे भान नाही. उलट पौराणिकतेचा, धर्मांधतेचा, पुराण कथांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर टाकणारा घटक इथं मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. आणि तो इथल्या शोषकांच्या हिताला अनुकूल आहे. जे शोषकांच्या, इथल्या वरिष्ठांच्या, परंपरागत वरिष्ठांच्या हिताला अनुकूल आहे, तेच आमच्या हिताला अनुकूल आहे. अशा प्रकारची सर्वसामान्यांची मानसिकता तयार करण्यासाठी परंपरागत, अंधश्रद्धामूलक, पौराणिकतेवर आधारलेली, भविष्यवेधी नव्हे तर पुराणाकडे, इतिहासाकडे घेऊन जाणारी आंधळी संस्कृती इथं शिल्लक आहे. आणि जोपर्यंत ही आंधळी संस्कृती इथं शिल्लक आहे तोपर्यंत बुद्धिवादी, विज्ञानवादी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतावादी अशी संविधानाला जी संस्कृती अपेक्षित आहे ती संस्कृती निर्माण होणार नाही. ती जाणीवपूर्वक करावी लागणार आहे आणि त्याला हजारो लोकांनी काम करावं लागणार त्यासाठी. निश्चितच संविधान संस्कृती हा एक नवीन शब्द नाहीये सर. खरं तर तुमच्या अंतिम ध्येयाचा तो एक तयार, तुमच्या अनुभवातनं, तुमच्या विचारातनं, तुमच्या कार्यातनं तयार झालेला तो अतिशय महत्वाचा शब्द आहे. आणि मला वाटतं या शब्दावर तुम्ही म्हटल्यासारखं हजारो लाखो तरुणांनी काम करणं नितांत गरजेचं आहे. सर, धर्मनिरपेक्षता या शब्दाला आज वाटेल तशा पद्धतीनं फिरवण्याचं काम सुरू आहे. तर संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता या शब्दाकडे तुम्ही कसं पाहता? संविधानामध्ये सेक्युलर हा शब्द आहे. अच्छा, तो धर्मनिरपेक्षता हा सेक्युलरचा उचित अनुवाद नाही.
सेक्युलर शब्दाच्या मधून एक इहवादी जीवनदृष्टी सूचित होते. आम्ही सेक्युलरिझम स्वीकारतो याचा अर्थ या देशातल्या माणसांचं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत इथलं या पृथ्वी तलावरचं जे भूभागावरचं जीवन आहे ते जीवन सुखी समृद्ध झालं पाहिजे. त्या जीवनातले प्रश्न संपले पाहिजेत. प्रत्येक माणूस या जीवनामध्ये आनंदानं जगला पाहिजे. यासाठीची विचारधारा म्हणजे सेक्युलर विचारधारा. ही सेक्युलर विचारधारा पारलौकिक कल्याणासाठी तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्याचं स्वातंत्र्य देते. त्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाही. धर्म ही जी संकल्पना प्रचलित हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, बौद्ध, जैन वगैरे ही ज्या धर्म संकल्पना आहेत त्या धर्माच्या मध्ये केंद्रस्थानी मुद्दा हा पारलौकिक कल्याण हा असतो. सेक्युलरिझमची भूमिका तुम्हाला पारलौकिक कल्याणासाठी ज्या ज्या पद्धतीची उपासना करायची असेल त्या त्या पद्धतीची उपासना तुम्ही करू शकता. अमकीच करा, तमकीच करा, अशा प्रकारचं बंधन संविधानातलं सेक्युलरिझमचं तत्व इथल्या कुठल्याही माणसांवर लादत नाही. किंवा प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या धर्माचा कुठलंच अनुयायित्व न स्वीकारता सदसद विवेक बुद्धीनुसार निधर्मी पद्धतीनं तुम्हाला वागायचं असेल तर त्याचंही स्वातंत्र्य संविधानातलं सेक्युलरिझमचं तत्व सर्वांना देत आहे. सेक्युलरिझम हा काही धर्म विरोधी नाहीये. धर्म स्वातंत्र्य हिरावून घेणाराही नाही. सेक्युलरिझमचं तत्व धर्म स्वातंत्र्य देतं. भारतीय संविधानानं 25व्या अनुच्छेदानुसार भारतीय जनतेला जे धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्य काही अटी घालून दिलेलं आहे. काय अटी आहेत त्या? सार्वजनिक नीतिमत्ता, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना अधीन राहून तुम्हाला तुमच्या धर्माचं विज्ञापन, प्रदर्शन, तुमचा प्रचार प्रसार हे सगळं तुम्हाला करता येईल. परंतु धर्माच्या नावानं सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य हे जर तुम्ही बाधित करत असाल तर तिथं राज्य हस्तक्षेप करेल. असं हे सेक्युलरिझमचं तत्व आहे. आणि मग सेक्युलरिझमचं तत्व याच्याच खिल्ली उडवायला लागली आहेत. सेक्युलरिझमचं तत्व राज्यकर्त्यांच्या साठी काही सूचित करतं. म्हणजे स्पष्टपणानं बोलण्यापेक्षा काही सूचित करतं की राज्यकर्ते म्हणजे शासनाचा प्रतिनिधी, लोकांचा प्रतिनिधी, शासनाच्या संवैधानिक पदावर बसलेला जो व्यक्ती असेल त्यानं सेक्युलरिझमचं तत्व पाळलं पाहिजे. म्हणजे कसं पाळलं पाहिजे? तू जेव्हा संविधानिक पदावरती बसतोस तेव्हा तू कुठून कुठल्या जातीतून आलेला असशील, कुठल्या धर्मातून आलेला असतील, तो धर्मही तुझा असू शकेल, तुझ्या त्या धर्मश्रद्धाही असू शकतील आणि तुला त्या धर्मश्रद्धा व्यक्तिगतरित्या बाळगण्याचा अधिकार आहे. परंतु जेव्हा तू त्या पदावरील व्यक्ती म्हणून बाहेर वावरतोस तेव्हा तुला सेक्युलर पद्धतीने वागावं लागेल. हे सेक्युलरिझमचं तत्व वर्तमानातले राज्यकर्ते पाळताना दिसत नाहीत. उदाहरणार्थ अगदी स्पष्टपणाने वर्तमानातले प्रधानमंत्रीच ते धार्मिकतेचं प्रचंड मोठं प्रदर्शन करतात. सेक्युलरिझमचं तत्व काय मिळेल? तुम्ही विशिष्ट धर्माचे आहात ना, तुम्हाला तुमच्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार आहे. व्यक्ती म्हणून करा, तुमच्या व्यक्तिगत जीवनात करा. परंतु व्यक्ती म्हणून न करता कॅमेऱ्यांचा प्रचंड मोठा संच घेऊन ही व्यक्ती जाते, सोंगडोंग करते, अनेक प्रकारचे पेहराव करते, अनेक कर्मकांडाची प्रदर्शन करते. सेक्युलरिझमचं तत्व हे जाहीरपणानं पायदळी तोडतात. अशा पद्धतीने का पायदळी तोडतात? कारण धर्माचं राजकारण करायचंय. धर्म राजकारणामध्ये आणू नये ही भूमिका आहे. परंतु यांनी उघडपणानं धर्म राजकारणात आला आणि धर्माच्या नावानेच हे सगळे राजकारण करतायत. तेव्हा एक मिनिट ते म्हणल्यामुळे सर की कर्नाटकामध्ये या देशाचे प्रधानमंत्री प्रचार सभेत म्हणाले की बजरंगबलीचं नाव घ्या आणि मतदान करा. हे काय झालं? वर्तमान राज्यकर्त्यांनी लोकशाहीच्या ज्या स्वायत्त आस्थापना आहेत, संस्था आहेत, त्यांची स्वायत्तताच बिघडवून टाकली आहे. निवडणूक आयोगानं याबद्दल कार्यवाही करायला पाहिजे होती. निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख धैर्य दाखवू शकत नाहीयेत, निंदे केलेले आहेत
आणि या शासनकर्त्यांच्या काह्यात गेलेल्या आहेत, तेव्हा लोकशाही किती धोक्यात आहे हे पहा. हे आक्षेपार्हच आहे, पूर्णपणानं आक्षेपार्ह. या पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारची आक्षेपार्ह विधानं केली गेली, तेव्हा नावं सगळ्यांची मी घेत बसत नाही, तेव्हा मतदानाचा अधिकार काढून घेतलेला होता काही मंडळींचा. अशा प्रकारची विधानं केली, निवडणूक आयोगानं लीड घेऊन हे सगळं केलं होतं. परंतु आज या आस्थापना हे करताना दिसत नाहीयेत आणि हे लोक सेक्युलरिझमचं तत्व मोठ्या प्रमाणामध्ये पायदळी तुडवत आहेत आणि हा आपल्या लोकशाही समोरचा प्रचंड मोठा धोका आहे. महत्वाची भूमिका सर आपण मांडलेली आहे. आपण अगदी खरं तर ही मुलाखत संविधानाचा आपला अभ्यास पाहता काही थोड्या ह्याच्यामध्ये शक्य नाहीये. निश्चितच सगळ्याच गंभीर प्रश्नाला आपण स्पष्टतेकडे जाऊ शकत नाही, पण तुमची ती स्पष्टतेची भूमिका मुलाखत ऐकणाऱ्याला मात्र नक्कीच त्यांची एक विचार भूमिका तयार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. मला एवढंच म्हणायचे सर की भारतीय संविधान हा आपला सर्वोच्च गौरव ग्रंथ आहे, भारतीयांचा तो गौरव ग्रंथ आहे, तो आचरणीय ग्रंथ आहे, आचरणीय ग्रंथ आहे, पण आचरणामध्ये दिसत नाही हे तुमचं म्हणणं आज आता जवळपास सर्वसामान्य जनता मान्यच करायला तयार आहे. कारण एकीकडं आपण पाहतोय की अगदी छोट्या छोट्या गोष्टीचे इव्हेंट होतात आणि अगदी नांदेड सारख्या हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा झाला नाही म्हणून 40 लोकांचा मृत्यू होतो आणि दुसरीकडे मात्र T20 म्हणजे आपलं वेगवेगळ्या खेळाचे मोठमोठे इव्हेंट होतात. म्हणजे भारत प्रगती पथावर जातोय असा एक नवीन चेहरा भारताचा वेगळा दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि अगदी नावावर सुद्धा राजकारण होतंय. मला त्या एक मुद्द्यावर तुमच्यासोबत हितगुज करायला आवडेल की इंडिया आणि भारत मागं खूपच एक पेव फुटलं. बीजेपीने टाकलेलं मोठं ते हे होतं, पण त्यांचा ते इंडिया गेम चाललाच नाही. कारण त्यांनी बऱ्याच वेळेस खेलो इंडिया, अजून बरेचशी इंडिया अशा योजना आणल्या होत्या. मेक इन इंडिया त्यांनीच आणलं होतं, त्यांचं ते फेकलेलं चाललं नाही. तर इंडिया आणि भारत या संदर्भात नेमकं यांनी घेतलेली भूमिका कितपत योग्य होती? ते मुळामध्ये काय झालंय बघा की हे आम्हाला वाटतं तेच सगळं खरं अशा तोऱ्यामध्ये हे चाललेले आहेत. लोकांनी यांना बहुमत दिलं याचा अर्थ वाटेल तसं वागण्यासाठीचं बहुमत दिलेलं नाही, परंतु हे वाटेल तसं वागायला लागलेले आहेत आणि वाटेल तसं वागण्याचं टोक म्हणजे ते इंडिया नावच काढून टाकण्याचा प्रयत्न करणं हे आहे. भारतीय संविधानाच्या पहिल्याच अनुच्छेदामध्ये इंडिया दॅट इज भारत असं म्हटलेलं आहे. भारत आणि इंडिया ही दोन्ही नावं आपल्या देशाची स्वीकारलेली आहेत. तेव्हा विरोधकांनी आपल्या गठबंधनाला जे नाव दिलं अलायन्सला, त्याचा शॉर्ट फॉर्म इंडिया होतो. त्याचा शॉर्ट फॉर्म इंडिया होतो याचा अर्थ ते नाव इंडिया म्हणजे भारत आहे असं मानणं हाच मूर्खपणा आहे. पण आमच्या विरोधामध्ये जे जे येईल ते काहीही असो ते आम्ही नष्ट करू अशा हुकुमशाही मानसिकतेमध्ये हे आलेले आहेत आणि म्हणून इंडिया गठबंधनाला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे आणि एनडीए विरुद्ध इंडिया असा जर सामना झाला तर इंडिया जिंकेल हा भीतीचा गोळा यांच्या पोटामध्ये निर्माण झाला. आणि G20चं जे संमेलन इथं झालं भारतामध्ये, त्यावेळी राष्ट्रपती भवनामधून त्या वेगवेगळ्या देशाच्या प्रमुखांच्यासाठी जेवणाचं निमंत्रण जे दिलं गेलं ते प्रेसिडेंट ऑफ भारत केलं. प्रेसिडेंट ऑफ इंडिया न करता प्रेसिडेंट ऑफ भारत केलं. त्यातून त्यांचा तो हेतू काय आहे चुकीचा, म्हणजे तुम्ही तुमच्या हिताच्या विरोधात चाललंय की तुम्ही इंडिया सुद्धा बघणार, काय चाललंय काय हे? ही मानसिकताच अत्यंत वाईट स्वरूपाची आहे आणि अशा मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. हे संविधान विरोधीच आहेत. म्हणजे संविधानाच्या प्रियांबलमधलं समाजवाद काढून टाकायचं, सेक्युलरिझम काढून टाकायचं, ते जुनं आहे म्हणायचं, ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ना हे सगळे संविधानाशी सातत्यानं छेडछाडच करतायत. सातत्यानं त्यांना मुळामध्ये संविधान मान्य नाहीये, परंतु उघडपणानं सांगण्याची हिंमत नाहीये म्हणून एक एक खडा टाकून ते पाहतात आणि जनतेतून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो तेव्हा ते मागे जातात. पण तरीही वास्तवामध्ये आर्थिक धोरणं राबवण्याच्या संदर्भामध्ये यांनी संविधान मोठ्या प्रमाणात पायदळी तुडवलेलं आहेच. खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये करून ही मंडळी संविधानातलं आरक्षणाचं तत्व सुद्धा निरर्थक करत आहेत.
आता खाजगीकरण असतं का, हा स्वतंत्र मुद्दा आहे, त्याच्यावरती एक स्वतंत्र हो. विचार होऊ शकतो बरं का. नाही, माझं स्वतःचं मत आहे की खाजगी काही नसतंच. अंबानी अदानीचा उद्योग खाजगी नसतो, तो शासकीय योजनांचा लाभ घेत असतो, कर्ज घेतो, शेअर घेतो, अनेकांनी मिळून तो असतो. म्हणून खाजगी म्हणवल्या जाणाऱ्या क्षेत्रात आरक्षण असलं पाहिजे, याच्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची गरज आहे. तो स्वतंत्र मांडणीचा तो विषय आहे, त्याच्याबद्दल मी फारसं बोलत नाही. पण आज जे आंदोलन चाललेत ना, ते चिमूटभर गोष्टीसाठीची चाललेली आंदोलन आहेत आणि खरी सत्ता संपत्ती तिकडे खाजगी क्षेत्रात आहे बरं का. सत्य आहे. हा, तिथे प्रतिनिधित्वच नाहीये, वंचितांचं प्रतिनिधित्व नाहीये, तिथं प्रतिनिधित्व झालं पाहिजे, त्यासाठी तिथं सुद्धा आरक्षण पाहिजे. ही भूमिका महत्वाची आहे. खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण असावं अशी सरांची ही जी प्रखर भूमिका आहे, कदाचित येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीची आंदोलनं उभी राहू शकतात. हे राहिली पाहिजेत, हे माझं मत आहे. महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या महिन्यामध्ये RSSचे जे मोहन भागवत आहेत ते मस्जिदीमध्ये जाऊन आले. तर याकडं तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता सर? हा जरी संविधानाच्या दृष्टिकोनातला जरी विषय नसला तर RSSची एक मोठी विंग आपल्या देशामध्ये संविधान विरोधी काम करतच आलेली आहे. अगदी 10 वर्षापर्यंत त्यांना तिरंगा सुद्धा मान्य नव्हता आणि आज अगदी घरघर तिरंगापर्यंतच्या मोहिमेमध्ये ते सक्रिय आहेत. याकडे सर्वसामान्य लोकांनी कोणत्या नजरेनं पाहायला पाहिजे या त्यांच्या कृतीकडे? काय आहे बा, हे दुटप्पी प्रवृत्तीचे लोक आहेत. हे बोलतात एक आणि वागतात एक, सातत्यानं असं सगळं त्यांचं चाललेलं आहे. आणि एकाच तोंडातून ते बोलत नाहीत, अनेक मुखातून वेगवेगळं बोलतात. एकानं वेगळं बोलायचं, तिसऱ्याने दुसरंच बोलायचं, असं हे सगळं चाललेलं असतं. आणि राजकारणासाठी म्हणून काहीतरी प्रयोग ते सगळे करू पाहतात. मस्जिदीमध्ये जाणं, आता अलीकडच्या काळामध्ये मोहन भागवतांची विधानं जर पुरोगामित्वाकडे हे विकसित होत आहेत की काय, अशा पद्धतीची चाललेली आहेत. परंतु लोकांना गाफील ठेवणारी ही विधानं आहेत, त्यांची गाफील करणारी, आणि त्यांचा मुख्य जो अजेंडा आहे तो मुख्य अजेंडा पुढे नेणारा, अशा पद्धतीची त्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणून ते मस्जिदीमध्ये जाणं, तर तिकडून ही सहानुभूती मिळते का बाबा, याचा प्रयत्न करण्याचा तो भाग आहे, दुसरं त्याच्यात काहीच नाही. तो भाग आहे. सहानुभूती मिळाली नाही की हे तिथे जाणार आणि त्यांचे चेले चपाटे इकडून मुस्लिमांच्या विरोधातला द्वेष मोठ्या प्रमाणामध्ये पसरवणार, इतिहासातल्या गोष्टी उकरून काढणार आणि द्वेष पसरवणार, असं सगळं चाललेलं असतं. अगदी अगदी बरोबर सर. अगदी मुलाखतीचा माझा शेवटचा आजचा प्रश्न आहे की येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय संविधानाची मूल्ये कितपत आलेली आहेत आणि येणारं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे? या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही चांगल्या बाबी आहेत. उदाहरणार्थ, अनेक ज्याला जे आवडतं त्याच्यामध्ये त्यानं करिअर करावं, निवडीचं स्वातंत्र्य एक मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जात आहे. आणि बेसिकच असा काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न यामध्ये दिसतो, तो असा की एकच एक फॅकल्टीतून पुढे जाणं, यापेक्षा एखाद्या फॅकल्टीला, एखाद्या शाखेला आपण ऍडमिशन घेतला आणि दुसरंही काही येतंय ते करावं असं वाटतं, तर दुसरं सायन्सच्या विद्यार्थ्यांना कला शाखेतली एखादी गोष्ट आवडू शकते, ती करता येईल, अशा पद्धतीच्या संधी या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. यामधला मोठ्या प्रमाणातला आक्षेप हा आहे की यामध्ये बुद्धिवंत निर्माण होणं, विचारवंत निर्माण होणं, प्रश्न विचारणारे लोक निर्माण होणं आणि ह्युमॅनिटीजच्या वेगवेगळ्या महत्वपूर्ण अशा प्रकारच्या शाखा आहेत, त्याला महत्व न देता केवळ एक कुशल कामगार निर्माण करण्याला महत्व देणं आणि या माध्यमातून जुनी वर्णव्यवस्था, जुनी जाती व्यवस्था ही दड करतायत की काय, अशा पद्धतीचा एक आक्षेप या शिक्षण धोरणावरती आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मागच्या दारानं जुनाट संस्कृती, कालबाह्य झालेल्या गोष्टी पुन्हा नव्या पिढ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न या शैक्षणिक धोरणामधून होतो आहे आणि हे घातक आहे. धन्यवाद सर. खरं तर अगदी संविधान सभेमधल्या वादविवाद, त्यातून होणारे तिथून अनेक जे काही नवीन शब्द आपल्याला भेटले, नवराष्ट्र निर्मितीसाठी काय करावं लागेल आणि भारतीय संविधानच त्याला कशा पद्धतीनं पाया ठरू शकतं, हे अतिशय प्रखरपणे आपल्यासमोर आत्ताच प्रख्यात विचारवंत डॉक्टर अनंत राऊत सर यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथून पुढे अगदी आत्ता
जे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे, मला वाटतं सर त्यातून त्या धोरणाकडे तुम्ही जे पाहिलात आतापर्यंत असं विश्लेषण कुणीही केलेलं नाही. अवघ्या 4 ओळीमध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं विश्लेषण केलेलं आहे. निश्चितच येणाऱ्या काळात यातून प्रेरणा होऊन अनेक विचारवंत आता तुम्ही आता सांगितलेल्या म्हणजे विचाराच्या प्रवाहानुसार ते आता चिंतन करायला लागतील आणि नवीन नवीन चर्चा इथून पुढे घडून येतील. आमच्यासोबत तुम्ही वेळ दिलात आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल निश्चितच आपले BLW न्यूज नेटवर्कच्या वतीने खूप खूप आभार.